टाटा IPL 2024 मधील सामने दिवसेंदिवस अत्यंत चुरशीचे होत आहेत. शेवटच्या बॉलपर्यंत उत्सुकता ताणून धरणारा IPL 2024 मधील 24वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन तुल्यबळ संघात जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर रंगला. आजपर्यंत IPL 2024 मध्ये झालेल्या सर्व सामन्यातील सर्वाधिक रोमहर्षक सामना हा होता. एखाद्या फिल्मी सामन्याप्रमाणे यशाचे चढ उतार या सामन्यात प्रेक्षकांना पाहायला मिळाले. राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील हा सामना कुणी कसा जिंकला, तसेच कोणत्या खेळाडूंनी या सामन्याचं पारडं फिरवलं ते जाणून घेण्यापूर्वी कृपया हा व्हिडिओ लाईक करा. राजस्थान आणि गुजरात हे दोन संघ जेव्हा एकमेकांच्या समोर येतात तेव्हा त्यांच्यातील खेळ आपोआपच रोमहर्षक होतो. याचा अनुभव राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात जयपूर येथील सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर IPLच्या 24व्या सामन्यातही आला. या रोमहर्षक सामन्याची सुरुवात गुजरातच्या नाणेफेक जिंकण्यापासून झाली. गुजरातने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांनी राजस्थानच्या डावाची सुरुवात मोठ्या जोशात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. यावेळी यशस्वी जयस्वाल शतक ठोकल्याशिवाय जाणार नाही असे वाटत असताना उमेश यादवने त्याला आपल्या फिरकीत अडकवलं आणि जयस्वालला मॅथ्यू वेडच्या हातात झेल द्यायला भाग पाडलं. यशस्वी जयस्वालने 18 चेंडूत 24 धावा केल्या. उमेश यादवने राजस्थानला पहिला धक्का दिला. जयस्वाल बाद झाल्यावर कर्णधार संजू सॅमसन मैदानात उतरले. संजू सॅमसन आणि जॉस बटलर चांगले खेळत असताना रशीद खानने आपल्या गुगलीने जॉस बटलरला चकविले. जॉस बटलरने आपला झेल राहुल तेवतियाच्या हातात दिला. केवळ 8 धावा काढून जॉस बटलर तंबूत परतले. यानंतर संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी राजस्थानचा डाव सावरला. या दोघांनी 120 धावांची भागीदारी केली. दरम्यान रियान परागने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि ते आपल्या शतकाकडे वाटचाल करू लागले. संजू सॅमसनही त्यांच्या मागोमाग धावा जमा करत होते. रियान परागच्या रूपाने राजस्थानला तिसरा धक्का बसला. 19व्या षटकात मोहित शर्माने रियान परागला आपला झेल विजय शंकरच्या हातात द्यायला भाग पाडले. 48 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने रियान परागने 76 धावा केल्या. रियान पराग बाद झाल्यावर शिमरॉन हेटमायर मैदानात आले. संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर या दोघांनी राजस्थान रॉयल्सला 196 धावापर्यंत नेऊन पोहोचविले. यामध्ये कर्णधार संजू सॅमसन यांच्या 48 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकार यांच्या मदतीने केलेल्या 68 धावांचा अत्यंत मोलाचा सहभाग आहे. शिमरॉन हेटमायरने 5 चेंडूत 13 धावा केल्या. राजस्थान संघाने 20 षटकात 3 गड्यांच्या बदल्यात 196 धावा केल्या. त्यांनी गुजरात टायटन्स समोर 197 धावांचे लक्ष्य ठेवले. या डावात गुजरातच्या उमेश यादव, राशिद खान आणि मोहित शर्मा यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. यावरून या पिचवर गोलंदाजांना जास्त मदत मिळणार नाही याचा एक अंदाज आला. गुजरात टायटन्सच्या डावाची सुरुवात साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिल यांनी केली. पहिल्या बॉलपासून त्यांनी धडाकेबाज बॅटिंग करायला सुरुवात केली. गुजरातच्या धावा वेगाने वाढायला लागल्या. 7 ओव्हरमध्ये या दोघांनी 60 धावांची भागीदारी केली. आता राजस्थानचा संघ ही जोडी कशी फोडायची याच्या विचारात पडली. त्यावेळी संजू सॅमसनने आपल्या अनुभवातून एक चाल खेळली. त्याने कुलदीप सिंगच्या हातात चेंडू दिला. संजूची ही चाल चांगलीच प्रभावी ठरली. 9व्या ओव्हरमध्ये जेव्हा कुलदीप सिंगला बॉलिंग दिली तेव्हा त्याने चांगल्याच स्थिरावलेल्या साई सुदर्शनला बाद केले. साई सुदर्शनने 29 चेंडू 3 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीने 35 धावा केल्या. गुजरातच्या संघाला हा पहिला धक्का कुलदीप सिंगने दिला. त्यावेळी गुजरातच्या 64 धावा झाल्या होत्या. साई सुदर्शन तंबूत परतल्यावर मॅथ्यू वेड मैदानात आले. त्याचवेळी राजस्थानच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर पावसाने एंट्री केली.
पावसाची छोटीशी झलक झाल्यानंतर खेळ पुढे सुरू झाला, पण दरम्यान मैदानाने आपले रूप जणू पालटले. राजस्थान संघासाठी हा पाऊस जणू वरदान ठरला. पावसानंतर राजस्थान रॉयल्सची दुसरी विकेट मॅथ्यू वेडच्या रूपाने पडली. पुन्हा एकदा कुलदीप सिंगने गुजरातला दुसरा धक्का दिला. त्याने मॅथ्यू वेडला क्लीन बोल्ड केलं. मॅथ्यू वेड 6 चेंडूत फक्त 4च धावा करू शकले. यावेळी गुजरातला हा सामना जिंकण्यासाठी 60 चेंडूत 120 धावा हव्या होत्या. म्हणजे बरोबर डबलचं टार्गेट गुजरात समोर होतं. ते सरळ सरळ अशक्य दिसत होतं. परंतु म्हणतात ना, क्रिकेट हा बेभरोशाचा खेळ आहे. कधी कुणाची बाजी पालटेल हे सांगता येत नाही आणि येथेही तसेच घडले. राजस्थानच्या हातातोंडाशी आलेला घास गुजरातने हिरावून घेतला. कसा ते आपण पुढे पाहूया. मॅथ्यू वेड बाद झाल्यावर अभिनव मनोहर मैदानात आले, पण कुलदीप सिंग कुठे ऐकायला तयार होते. दुसऱ्याच बॉलवर त्यांनी अभिनव मनोहरला बाद केलं. केवळ 1 धाव काढून अभिनव मनोहर तंबूत परतले. क्षणभरासाठी सामना राजस्थानच्या पारड्यात आला. यानंतर मैदानात आलेल्या विजय शंकरने कर्णधार शुभमन गिलला साथ द्यायची ठरवली. कुलदीप सिंगची भीती असूनही विजय शंकरने दबाव सोडून मुक्तपणे फटकेबाजी सुरू केली. बाउंड्री मारण्याची एकही संधी ते सोडत नव्हते. या मैदानावर फक्त शुभमन गिल आणि विजय शंकर ठामपणे उभे होते. राजस्थानच्या ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युजवेंद्र चहल या तिन्ही गोलंदाजांना शुभमन आणि विजयने खूप धुतलं. कुलदीप सिंग सोडून एकही बॉलर येथे चालला नाही. शेवटी गुजरातला 12 चेंडूत 35 धावा हव्या होत्या. त्यानंतर राहुल तेवतिया आणि रशीद खान यांनी धडाकेबाज फलंदाजी करत राजस्थानच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला. राहुलने 11 चेंडूत 22 तर रशीदने 11 चेंडूत नाबाद 24 धावा करत संघाला विजयापर्यंत नेलं. गुजरातनं 7 गड्यांच्या मोबदल्यात 199 धावा केल्या. या सामन्यात गुजरातनं राजस्थान रॉयल्सचा 3 गडी राखून पराभव केला. गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सच्या जबड्यात गेलेला विजय अक्षरशः हिसकावून घेतला. याविषयी आपल्याला काय वाटते? कृपया कमेंट बॉक्समध्ये यस किंवा नो लिहून आपली प्रतिक्रिया जरूर कळवा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार.